नमस्कार. आपण आधीच्या गेल्या वेळेस जो पाठ पाहिलेला क्षेत्रभेद, तर या पाठामध्ये आपण क्षेत्रभेदीचे उद्दिष्ट, त्याचं महत्त्व आपण अभ्यासलं. तर एकंदरीत प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणाला जाऊन भेट देणं आणि निरीक्षणाद्वारे तेथील सगळ्या बाबींचा अभ्यास करणं हे आपण क्षेत्रभेदमध्ये आपण अभ्यासलं. तर आता पुढील जे काही पाठ आहे तर ते आपल्याला दोन देशांची तुलनात्मकरित्या अभ्यास करायचे. तर यावर्षी आपण 10वीला भारत आणि भारतासोबत आणखीन एक देश, तर या दोन देशांचं प्रत्येक स्थान, विस्तार आहे, भौगोलिक परिस्थिती आहे, हवामान आहे, तर या सगळ्या बाबींमध्ये आपण त्याची तुलनात्मकरित्या अभ्यास करणार आहोत. तर आधी 9वीपर्यंत जो काही अभ्यास होता तर त्यावेळेला आपण खूप अगदी महाराष्ट्राचा खोलवर अभ्यास केला किंवा भारताचा आपण सगळा भौगोलिक परिस्थिती वगैरे तर तो अभ्यास केला. तर यावर्षी आपल्याला भारत आणि भारतासोबत दुसरा देश असा तुलनात्मकरित्या यंदा अभ्यास करायचा. तर त्यासाठी दोन देशांचा तुलनात्मकरित्या अभ्यास करताना भारत हा एक देश आहेच, पण त्याच्यासोबत आणखीन कोणता देश घ्यायचा तर याबाबत बराच विचार केला गेला. तर हा असा देश निवडताना कोणत्या बाबींचा विचार केला गेला तर भारतासोबत तुलना करताना तो देश एक तर अतिविकसित पण नसावा आणि अविकसित पण नसावा. जसा भारत विकसनशील देश म्हणून आपण म्हणतो, प्रगती जी चालू आहे, विकास भारताचा चालू आहे, तर भारतासोबत जो देश तुलनात्मकरित्या आपण अभ्यास करणार आहोत तो देखील कसा असला पाहिजे, अतिविकसित पण असून चालणार नाही आणि अविकसित पण असून चालणार नाही. त्यानंतर आपण भारताचा जो स्थान विस्तार आता आपण पाहणार आहोत या पाठामध्ये, तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त. तर या पृथ्वी गोलावर भारताचं जे स्थान आहे तर ते कोणत्या गोलार्धात आहे तर त्याच गोलार्धामध्ये हा दुसरा देश पण असता कामा नये. त्या व्यतिरिक्त भारत आशिया खंडामध्ये, तर खंड पण आता तुलनात्मकरित्या अभ्यास करायचा आहे, तर भारत ज्या खंडामध्ये आहे त्या खंडामध्ये देखील दुसरा देश असता, म्हणजे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो त्याच खंडामध्ये असता कामा नये. त्यानंतर भारताशी बरेचसे साम्य असलेला परंतु भारतापेक्षा वेगळ्या धाटणीचा असा हा देश निवडायचा आहे. भारताप्रमाणे सांस्कृतिक आणि प्राकृतिक विविधतेने नटलेला असा हा आपल्याला देश हवा आहे. त्या व्यतिरिक्त किमान एका जागतिक दबाव गटाचा भारतासह सदस्य असावा. भारताप्रमाणे त्याला समुद्रकिनारा पण असावा. भारताप्रमाणे प्रजासत्ताक शासन प्रणालीमध्ये असणारा असा देश असावा. त्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी, काही समान स्थळे असावी. तर असं आपल्याला भारत आणि भारतासोबत दुसऱ्या एका देशाची तुलना आपल्याला प्रत्येक पाठामध्ये करायची. तर आपण आता पाहणार आहोत स्थान आणि विस्तार. तर हा दुसरा देश कोणता आहे तर तुम्हाला इथे काही सूचक विधाने दिलेली आणि त्याबरोबरच तुम्हाला इथे ध्वज दिसत आहेत दोन देशांचे. हा ध्वज तुम्हाला ओळखता येतोच आहे, भारताचा हा तिरंगा आहे. हा ध्वज आपला भारताचा तिरंगा आहे आणि हा ध्वज मात्र कोणता आहे तर ब्राझीलचा ध्वज आहे. म्हणजे यंदा यावर्षी 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला भारतासोबत ब्राझीलचा देखील अभ्यास करायचा आहे. तर त्यामध्ये स्थान विस्तार आहे. दुसरा जो पाठ आपण आता अभ्यासणार आहोत हा स्थान आणि विस्तार, म्हणजे जर भारताचं स्थान आणि विस्तार अभ्यासतोय तर त्याबरोबर ब्राझीलचं देखील स्थान आणि विस्तार आपण आता अभ्यासणार आहोत. तर सूचक विधानांकडे आपण आता बोलूया. जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश. जागतिक लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांकावर चीन आहेच आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला म्हणजे भारत. त्यानंतर मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. आपण पाहतोच आहे की भारतामध्ये मसाल्याच्या पदार्थांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि पाश्चिमात्य देशांकडे त्याची निर्यात वगैरे केली जाते. तर थोडक्यात मसाल्याच्या पदार्थांसाठी भारत हा देश जगप्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा आहे क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. तर याचं देखील उत्तर काय असणार आहे भारत. त्यानंतर आता पुढचा जो आहे ब्राझील,
आपल्याला ध्वज दिसतोच आहे. तर त्याची सूचक विधानं बघा. पहिला आहे सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. सांबा हा नृत्य प्रकार आहे त्यातील आणि या नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. त्यानंतर जगाचा कॉफी पॉट असे या देशाला संबोधले जाते. तर ब्राझीलमध्ये कॉफीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि म्हणून त्याला जगाचा कॉफी पॉट असं संबोधलं जातं. त्यानंतर पुढचा आहे सूचक विधान. फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. म्हणजे ब्राझीलमध्ये फुटबॉल हा खेळ देशात लोकप्रिय आहे आणि जवळजवळ 5 वेळा फिफा विश्वचषक त्यांनी जिंकलेला आहे. तर फुटबॉल प्लेयर देखील ब्राझीलमधील जगप्रसिद्ध आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ सांगता येतील आपल्याला पेले, रोनाल्डो हे जे खेळाडू आहेत तर हे ब्राझीलमधील लोकप्रिय असे खेळाडू, जगप्रसिद्ध असे खेळाडू आहेत. बरं, आपल्याला पृथ्वी गोलावर थोडक्यात आपण पहिला कशा पद्धतीने भारत आणि ब्राझील आपल्याला कशा पद्धतीने स्थान विस्तार अभ्यासायचे आहे. तर त्यासाठी आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांचा थोडक्यात एकदा सराव करून घेऊया. हा इयत्ता 6वीला भरट्टा हा भाग झालेलाच आहे, पण आता थोडक्यात आपण सराव करूया. आपल्याला इथे पृथ्वीगोल दिसतोय. तर या पृथ्वीगोलावर अशा पद्धतीने हे जे खंड असतात, ठीक आहे. त्यानंतर पृथ्वीवर अशा काल्पनिक रेषा बांधल्या जातात. त्यामध्ये ज्या पृथ्वीवर आडव्या रेषा आहेत त्याला अक्षवृत्त म्हणतात आणि ज्या काही उभ्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्त म्हणतात. तर ज्या अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा ज्या दिसत आहेत तुम्हाला, तर या अक्षवृत्तांमुळे पृथ्वीचे 2 भाग पडतात. एक उत्तर ध्रुव आणि एक दुसरा दक्षिण ध्रुव. त्यानंतर विषुववृत्त हे त्याच्या पृथ्वीगोलावरील सगळ्यात मोठं असं अक्षवृत्त आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपण या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जसजसं वर जातो किंवा जसजसं खाली येतो, दक्षिणेकडे येतो, तसतसं काय होत आहे, या रेषा लहान लहान होत जात आहेत बघा. उत्तर ध्रुवावर तर ही अतिशय लहान रेषा आपल्याला दिसते अक्षवृत्त, आणि ते दक्षिण ध्रुवावर पण तसंच. म्हणजे थोडक्यात अक्षवृत्त हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या ध्रुवांकडे जाताना ते लहान लहान होतात. आणि सगळ्यात मोठा हा विषुववृत्त आहे. विषुववृत्ताच्या वर 90 अक्षवृत्त आहेत आणि विषुववृत्ताच्या खाली म्हणजे दक्षिण ध्रुवापाशी या साईडला इथे 90 आणि विषुववृत्तीय 1 म्हणजे 90 अधिक 90 अधिक 1 असे जवळजवळ 181 अक्षवृत्त पृथ्वीवर मानली जातात. ठीक आहे. तर या आता अक्षवृत्ताचा काय उपयोग होतो, तर अक्षवृत्तांमुळे आपल्याला कमी दाबाचे पट्टे, जास्त दाबाचे पट्टे, त्या व्यतिरिक्त शीत विभाग, उष्ण विभाग, तर या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या अक्षवृत्तांद्वारे करता येतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे रेखावृत्त दाखवलेले आहेत. अक्षवृत्त आणि हे आहेत रेखावृत्त. रेखावृत्तामुळे काय होतं, रेखावृत्तामुळे पूर्व भाग आणि पश्चिम भाग असे 2 भाग पृथ्वीचे इथे पडतात. त्या व्यतिरिक्त आपल्याला इथे ग्रीनिच पण इथे दाखवलेली आहे बघा प्रमाणवेळ. तर थोडक्यात आपल्याला रेखावृत्तामुळे वेळेची मोजणी करता येते. जसे आपण इथे 181 अक्षवृत्त पाहिले तसे तिथे किती आहेत, तर 360 म्हणजे पूर्वेकडे 180 आणि पश्चिमेकडे 180 असे जवळजवळ 360 रेखावृत्त पृथ्वीवर आणले जातात. तर असे अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची वृत्त जाळी आपल्याला या पृथ्वीगोलावर पाहता येते आणि त्याद्वारे आपल्याला अनेक गोष्टींचा एखाद्या पृथ्वीगोलावर एखादं ठिकाण कुठे आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं या वृत्त जाळीमध्ये. ठीक आहे. देशाचं आपण भारत आणि ब्राझील देशाचं स्थान विस्तार आणि सीमा आपण अभ्यासणार आहोत. तर यावर्षी
25% अभ्यासक्रम कमी केला आहे. तर या पाठातला पण काही भाग वगळला गेलेला आहे. तर त्यानुसारच आपण शिकूया. त्यामध्ये पान क्रमांक 10 वर बघा, आकृती 2.1 च्या सहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा हा जो भाग आहे ना, तो अभ्यासक्रमातून वगळला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पान क्रमांक 11 बघा, त्याच्यामध्ये पण एक तक्ता आहे बघा, ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. त्याच्यावर तक्ता आहे बघा, भारताचे शेजारील देश, सागर, महासागर, तो पण भाग वगळला गेलेला आहे. त्यानंतर आकृती त्याच पानावर पान क्रमांक 11 2.2 आकृतीच्या सहाय्याने इथे पण विस्तार अंश मूल्यांकन करा सांगितले आणि रिकाम्या जागा भरा सांगितले ब्राझीलचं. तर ते पण आपल्याला इथे वगळलेलं आहे. त्यानंतर शेजारील देश, महासागर हा जो तक्ता आहे तो देखील अभ्यासक्रमातून यावर्षी वगळला गेला आहे. त्यानंतर पान क्रमांक 12 बघा, 2.3 आकृती 2.3 मध्ये पुढील घटक दाखवा सांगितलेले. 2.3 जगाचा नकाशा दाखवलेला आहे आणि त्याद्वारे काही आपल्याला घटक दाखवायला सांगितलेले, तर तो देखील अभ्यासक्रमातून वगळला आहे. त्या व्यतिरिक्त पान क्रमांक 13 पहा बरे जमते का, तो पण पूर्ण बॉक्स यावर्षी अभ्यासक्रमातून वगळला. ठीक आहे. तर आता बाकीचा उरलेला आपण पाठ अभ्यासूया. इथे देशाचं पहिलं भारत देशाचं स्थान, विस्तार, सीमा आपल्याला अभ्यासायला दिलेली आहे. तर देशाचे नाव भारतीय प्रजासत्ताक, राजधानीचे नाव नवी दिल्ली. इथे नकाशामध्ये बघा नवी दिल्ली दिसते इथे. ठीक आहे. ही भारताच्या राजधानीचं नाव आहे. त्यानंतर स्थान, विस्तार, सीमा, भारताचं स्थान पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. मग अशी आपण पृथ्वीगोल पाहिला की नाही, तर पृथ्वीगोलामध्ये अक्षवृत्त, रेखावृत्त, तर या दरम्यान आपण जे काही खंड पाहिले तर त्या खंडांमध्ये आशिया खंडामध्ये तो उत्तर आणि पूर्व गोलार्धात म्हणजे पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात भारताचं स्थान आहे. आशिया खंडाच्या मात्र दक्षिण भागामध्ये हा देश आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो यावर्षी वगळला गेलेला आहे. पुढे आपण बघूया ब्राझील. देशाचं नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. भारताप्रमाणे तो देखील कसा आहे, प्रजासत्ताक आहे. राजधानीचं नाव ब्राझिलिया. नकाशामध्ये बघा ब्राझिलिया. ठीक आहे बघा, ब्राझीलची ब्राझिलिया ही काय आहे, राजधानीचे नाव. त्यानंतर स्थान, विस्तार आणि सीमा पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात, बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. जसं आपण भारताचं पाहिलं होतं की पृथ्वी गोलावर तो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो, तर तसाच ब्राझील जास्तीत जास्त भाग त्याचा दक्षिण गोलार्धात आहे आणि थोडा काही भाग हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे. जसं आपण भारत पाहिला होता, भारत आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे. ठीक आहे. तसं ब्राझील दक्षिण अमेरिका खंडामध्ये आणि उत्तर भागामध्ये म्हणजे दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये हा ब्राझील आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग वगळला गेलेला आहे. पान क्रमांक 12 बघा, भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. आपण भारताचा इतिहास अभ्यासलाच याआधी, तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की भारत हा 150 वर्ष ब्रिटिशांचं, भारतावर 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिल्या 20 वर्षात
सामोरं जायला लागले. तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिल्या 20 वर्षामध्ये जवळजवळ पहिलं भारत पाकिस्तान काश्मीर सीमा रेषेवरून इथे युद्ध झालं होतं. नंतर चीन आणि भारत यामध्ये युद्ध झालं होतं आणि पुन्हा भारत आणि पाकिस्तान अशी जवळजवळ 20 वर्षाच्या कालखंडामध्ये 3 युद्ध झाली होती. तर या 3 युद्धांना सामोरं जावं लागलं होतं भारताला. त्यानंतर अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला देखील तोंड देणे अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. तर 20 वर्षाच्या कालखंडानंतर दुष्काळी परिस्थिती पण होती. दुष्काळ परिस्थिती, आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि साहजिकच या दुष्काळी परिस्थितीला देखील इथे तोंड देणं भाग होतं. तर त्यामुळे असं या अशा अनेक समस्या होत्या. पण या समस्यांमधून देखील भारताने काय केलं, आपला स्वतःचा विकास हा चालू शकला. भारतही आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे. जसं आपण तंत्रज्ञान, विज्ञान यामध्ये झालेली प्रगती आपण आता पाहतोच आहे. त्या व्यतिरिक्त आपला जो काही सामाजिक राहणीमान किंवा सामाजिक दर्जा आहे तो देखील सुधारला आहे. तर जागतिकदृष्ट्या बघायला गेलं तर आपल्या आर्थिक सुधारणा इथे झालेली दिसून येते. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. भारतातील लोकसंख्येत जसं आपण म्हणतो दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. तर त्यामध्ये असं दिसून आलं की भारतामध्ये तरुणांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे कार्यशील गट हा भारतामध्ये जास्त आहे. म्हणून भारतातील लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. जसं आपण म्हणतो की जसं संसाधन महत्त्वाचे असतात प्रत्येक देशाला, तसं मनुष्यबळ देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि भारताकडे मात्र ते बरंच आहे आणि त्याही व्यतिरिक्त तरुणांचं प्रमाण भारतामध्ये जास्त आहे. म्हणून त्याला तरुण देश म्हणून पाहिलं जातं. त्यानंतर ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक, 3 शतक म्हणजे 300 वर्ष, 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. जसं भारत 150 वर्ष ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होतं, तसंच ब्राझील हा 300 वर्ष पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. म्हणजे आपल्या इथे ब्रिटिशांची सत्ता होती 150 वर्ष, तशी ब्राझीलमध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले. 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ, अर्ध्या शतकापेक्षा म्हणजे 50 वर्षापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. लोकप्रिय लष्करी राजवट म्हणजे लोकांनी निवडून दिलेली किंवा लोकांनी मान्य केलेली अशी लष्करी राजवटीखाली हा 50 वर्ष ब्रिटिश होता. इथे ब्राझीलचं आपण बघतोय की 50 वर्षापेक्षा जास्त काळ ब्राझील हा लष्कर राजवटीखाली होता. ठीक आहे. त्यानंतर 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. जसं आपण बघतो की काही व्यवहारांमध्ये जो होणारा नफा तोटा किंवा आर्थिक परिस्थिती डबघाईला येणं, तर त्यामध्ये शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश आणि भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते. तर भारताप्रमाणे हा देखील कसा आहे, आर्थिक विकासाला हातभार लावणारा असा देश आहे आणि भारताप्रमाणे सगळ्या समस्यांमधून स्वतःची आर्थिक परिस्थिती सांभाळत हा देश स्वतःचा विकास करत आहे. तुम्हाला इथे जगाचा नकाशा दाखवलेला आहे. हे सगळे खंड तुम्हाला इथे दिसत आहेत.
आणि या आशिया खंडाच्या दक्षिणेला भारत आहे. ठीक आहे, इथे केशरी रंगामध्ये बघा दाखवलेला आहे भारत. आणि आपण भारताशी तुलनात्मकरित्या अभ्यास करतोय तो देश म्हणजे ब्राझील. हा ब्राझील हिरव्या रंगाने तुम्हाला दाखवलेला आहे बघा. भारतापासून तिथे दुसऱ्या खंडामध्ये असलेला हा देश. त्यामध्ये जवळजवळ दक्षिण अमेरिका खंड आहे हा, आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेकडे हा खंड दिसतो. त्या व्यतिरिक्त या दोन देशांमध्ये तुम्हाला क्षेत्रफळ पण इथे पाहायला मिळते. भारतापेक्षा ब्राझील हा आकारमानाने असा मोठा देश आहे. ठीक आहे, आणि हा केशरी रंगामध्ये भारत दाखवलेला आहे. त्यानंतर पुढे आपण पान क्रमांक 13 बघा. माहित आहे का तुम्हाला? यामध्ये सांगितले पहिला आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असतो. तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला असतो. त्यांचं ब्राझील देश हा 7 सप्टेंबरला स्वतंत्र झाला. भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. तर इथे ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. आपल्या इथे संसदीय कोणतेही निर्णय घ्यायचे झाले तर ते एकत्रित संसदीय पद्धतीने घेतले जातात. ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे. म्हणजे त्याबाबत देखील जर आपण पाहिलं की ब्राझीलचं एक्झॅक्ट नाव कसं पडलं असेल तर ते तेथील वृक्षावरून म्हणजे पाऊ ब्राझील या वृक्षावरून त्याचं ब्राझील हे